अतिशय समाधानी आहे. मला मला ते चारही आजचे आमचे उमेदवार जे होते, मच्छिंद्र धुमाळ, करंजी ससाने, मनीष गांधी आणि दत्ता पानसरे यांनी महायुतीचे उमेदवार मान्य प्राजक्त दादा तनपुरे यांना पाठिंबा दिला आणि आज ही निवडणूक अहिल्यानगरची बिनविरोध झाली. मला विशेष करून दत्ताभाऊंचं अभिनंदन करायचं पानसरेंचं, तर त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली म्हणून आम्हाला निवडणूक बिनविरोध करता आली. माझे सहकारी संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका या निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये पार पाडलेली. असंख्य महायुतीचे कार्यकर्ते यांनी ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपलं योगदान दिलं. मला विशेष आभार मानायचे आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, की त्यांनी ह्या निवडणूक बिनविरोध होण्यामध्ये एक मोठी भूमिका घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या महायुतीचे उमेदवार माननीय प्राजक्त दादा तनपुरे या ठिकाणी अजून अधिकृत निकाल घोषित केला नाही, पण बिनविरोध होतील. या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय पार्थ पवार यांनाही मला धन्यवाद द्यायचे आहेत, की त्यांनीसुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सूचित केलं, त्यामुळे त्याचं मोठं योगदान राहिलं. यामध्ये विशेष करून आपले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीसुद्धा या निवडणुकीत एक महत्त्वाची भूमिका बजावली. आमचे सर्व महायुती, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आणि एक चांगला विजय या जिल्ह्याच्या उद्याच्या विकासामध्ये, या सामंजस्याच्या राजकारणाचा परिणाम विकासात कामाला अधिक गती मिळेल अशी मी आपल्याला खात्री देतो. खरं तर त्यांनी माघार घेतली, त्यांना काही शब्द देण्यात आले की काय म्हणजे? नाही, शब्द काही दिले नाहीत आपण, कारण काय शेवटी नाही, आता दोघंही सामंजस्य समजूतदार कार्यकर्ते आहेत. राज्याच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आपण राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. कारण ज्या गतीनं हे सरकार वेगवेगळ्या आघाड्यावर निर्णय करतं, त्यामुळे निश्चितपणे या सरकारच्या बद्दलचा एक विश्वास जो जनमानसामध्ये तयार झालेला आहे, त्यामध्ये आपण या विकासात्मक प्रक्रियेत राहिलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतली. खरं तर सर 3 तासाआधी ते दत्ता पानसरे निवडणूक काही करून लढणार अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांचं म्हणणंही होते, पण असं काय केलं की 3 तासानंतर त्यांची इच्छाच बदलली? नाही, असं की बरेच गैरसमज असतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये. बऱ्याच वेळा आमच्यामध्ये मतपत्रांतरमध्ये करण्यामध्ये काही मध्यस्थी लोक असतात, काही अनेक फोर्सेस ॲक्ट होत राहतात. निवडणूक म्हटल्यानंतर विरोधी पक्षाकडूनही काही ना काही प्रमाणामध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होतो. कारण आज राज्यातली महाविकास आघाडीची जर अवस्था पाहिली तर पूर्णपणे ती सपशेल त्यांनी या निवडणुकीत दोटांगण घेतलेलं आहे. खरंच अशी अवस्था आहे. आणि त्यामुळं जी माणसं महाविकास आघाडीची ती ह्या बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत होती, ते थोडं नंतर लक्षात आलं की हे आपल्याला फक्त राजकारणासाठी आपल्याला बळी द्यायला निघालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं दत्ताभाऊंनी तो विचार प्रामुख्याने केला आणि मग त्यांचे समजूत काढण्यामध्ये आम्हाला यश मिळालं, वास्तव सांगण्यामध्ये आम्हाला यश मिळालं, आणि त्याचा हा विजय आहे.